तर आता मी कढईमध्ये तेल पुन्हा गरम करायला ठेवलेलं आहे. आधी आपण थोडंसं तेल टाकून सॉते केल्या होत्या सगळ्या भाज्या. आता मी कढईमध्ये तेल गरम केले, छान असं कडकडीत गरम झाले. आणि तुम्ही अजून थोडंसुद्धा तेल ॲड करू शकता, ज्याला जसं आवडतं तसं. पण मुख्यतः कोलेस्ट्रॉल तेलामुळेच वाटतं, त्यामुळे आम्ही शक्यतो तेलाचा वापर कमी करतो. पण तरीही पावभाजीसाठी थोडा मी जास्तच टाकलेला आहे. तर मी साधारण एक 2 बारीक चिरलेले कांदे याच्यात घालणार आहे. आणि यांना छान असं गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. बाकीची तर आधीची सगळी तयारी मी तुम्हाला दाखवलेली आहे, आपल्याला आपण काय केलेलं आहे ते. आता फक्त राहिलेला आहे प्रश्न तो म्हणजे आपल्याला या कांदा आणि टोमॅटो छान असं याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचे, मसाले ॲड करायचे आणि मग जी पावभाजीची रेडी केलेली भाजी आहे ती फक्त याच्यात टाकायची आणि सर्व करायची. आपली पावभाजी तयार. कांदा आपण छान परतून घेतला आहे. आता टोमॅटोसुद्धा मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो याच्यामध्ये घालणार आहे. पावभाजीमध्ये टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. तुम्हाला जर जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही 1 टोमॅटोसुद्धा घातला तरी चालेल. पण कलरचा म्हणजे एक विषय आहे, त्याच्यामुळे पण टोमॅटो तुम्ही ॲड करा. नाहीतर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, बीट आपण ॲड करतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे इतका अप्रतिम कलर आला आहे की कुठल्याही नॅचरल कलरची म्हणजे कुठल्याही फूड कलरची आपल्याला इथे गरज पडत नाही. यालाही छान असा गुलाबी रंगावरती म्हणजे खूप सॉफ्ट होईपर्यंत मी याला परतून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी जी पेस्ट केलेली आहे आपली आलं लसूण आणि कोथिंबीर आणि मिरचीची ती याच्यात टाकणार आणि आपल्या सगळ्या मॅश केलेल्या भाज्या याच्यात आपण टाकून पुन्हा एकदा याला परतून घेणार. मसाला टाकणार पावभाजीचा, वाफ येऊन देणार आणि आपली पावभाजी रेडी. कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर मी याच्यामध्ये छान असं बारीक करून घेतलेला लसूण अद्रक पेस्ट टाकलेली आहे. ती 2-1 मिनटं आपण त्या कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया. मधोमध बरोबर तेल सुटायला लागलं, ह्याचा अर्थ आपलं हे कांदा टोमॅटो छानपैकी परतलं गेलेलं आहे, त्याचं एक साईन आहे. चला तर मग आता आपल्याला घालायचे मसाले. मी आधी जी पावभाजी स्मॅश करून ठेवली त्यात मी मीठ टाकलेलं. आता ह्यातसुद्धा आपण चवीपुरतं मीठ टाकूया, थोडीशी हळद, त्यांना तिखट आवडतं त्यांनी तिखट आपल्या सोयीनुसार आपल्या चवीनुसार टाकायचं. आणि मला सगळ्यात शेवटी ॲड करायचं तो म्हणजे आपला पावभाजी मसाला. थोडं जास्तच टाकणार आहे. आता हे सगळे मसाले एकजीव करून घेऊया आपण. पावभाजी मसाल्याचा वास इतका छान येतो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही याच्यात जितकं जास्ती बटर टाकणार तितकी ह्याची टेस्ट एन्हान्स होते. तर मी बटर टाकलेलं आहे आणि तुम्ही आणखी बटर यात ॲड करू शकता, पण मी जरा जास्त अवॉइड करते. तर फायनली आपली भाजी अशा प्रकारे दिसणार आहे. आणि ही आता सॉलिड आहे, तर आपण जी पावभाजी खातो ती सेमी लिक्विड असते. तर ह्याच्यात मी थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे. थंड पाणी अजिबात ॲड करायचं नाही, गरम पाणी ॲड करायचं, कारण की ह्याचं टेम्परेचर हॉट आहे. तुम्ही थंड टाकलं तर ते टेम्परेचर डाऊन होतं, म्हणून गरम पाणी टाकायचं. आता माझी पावभाजी बनवून एकदम रेडी आहे. आता फक्त डिशमध्ये तिला छानपैकी सर्व करायची आहे. तर बघा याचा नॅचरल कलर, हा 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 हा, आणि टेस्ट पण जबरदस्त येणारे कलरप्रमाणेच. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही. मी ज्या पद्धतीने पावभाजी बनवली तुमच्या फॅमिलीला द्या. न्यू इयर एन्जॉय करा. होप सो. आणि रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.